हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहे एक नवीन रेसिपी. त्याचं नाव आहे मेदूवडा. तुम्हाला माहिती आहे का, मेदूवडा हा दक्षिण भारतीय म्हणजे साऊथ इंडियामध्ये जास्त खाल्ला जातो. हा पदार्थ उडीद डाळापासून बनवला जातो व हा वडा सहसा डोनटच्या आकाराचा असतो. हा वडा बाहेरून कुरकुरीत व आतमधून मऊ असतो आणि खायला खूप चविष्ट लागतो. चला तर मग आपण आपली रेसिपी सुरू करूया. मी इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. त्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. त्यानंतर त्याला 4 ते 5 तास आपण व्यवस्थित पाणी टाकून भिजत ठेवणार आहोत. तुम्ही व्यवस्थित याला 4 ते 5 तास व्यवस्थित भिजू द्यायचं आहे, जेणेकरून आपले वडे छान बनतील. 4 ते 5 तासानंतर आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकून आपण व्यवस्थित याचं वाटण करून घ्यायचं आहे. वाटताना यामध्ये आपण अजिबात जास्त पाणी वापरायचं नाही आहे. तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता, पण जास्त पाणी वापरायचं नाही आहे. जास्त पाणी जर वापरलं तर आपले मेदूवडे पीठ जे आहे ते एकदम पातळ होऊन जाईल आणि तळताना आपले मेदूवडे जास्त तेल पितील आणि त्याला आकारही व्यवस्थित येणार नाही. आता मेदूवड्याचं पीठ व्यवस्थित वाटून घेतल्यानंतर आपण बनवणार आहे त्यासोबत सांबार. तर सांबार बनवण्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून 2 ते 3 तास ही डाळ मी भिजवून घेतली. त्यानंतर परत व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घेऊन मी त्याला कुकरमध्ये टाकणार आहे. त्यानंतर त्याच्यात टाकायची आहे हळद आणि डाळ शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी. आता कुकर गॅसवर ठेवून आपण झाकण लावून गॅस कुकरमध्ये शिजत ठेवूया. 10 मिनिटामध्ये ही डाळ व्यवस्थित शिजते. जर तुम्ही डाळ भिजवलेली असेल तर ती 5 ते 7 मिनिटात शिजून तयार होते. आता इकडं आपलं मेदूवड्याचं बॅटर व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. आता वाटलेली डाळ जी आहे ती आपल्याला जास्त बारीकही नाही वाटायची आणि जास्त जाडसरही नाही ठेवायची. थोडीशी आपल्याला ती डाळ रफ ठेवायची आहे, जेणे रव्यासारखी आपल्याला ही डाळ थोडी रवाळ वाटून घ्यायची आहे. त्यानंतर चांगलं त्याला 7 ते 8 मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही चेक करू शकता की वाटीमध्ये पाणी घेऊन आपलं मेदूवड्याचं तुम्ही बॅटर त्यामध्ये टाकून बघू शकता की आपलं बॅटर तयार झालं की नाही. जर ते बॅटर पाण्यावर तरंगलं तर तुम्ही समजायचं की हे आता वडे बनवण्यासाठी तयार आहे. त्यानंतर मेदूवड्याच्या बॅटरमध्ये टाकणार आहे बारीक चिरलेली मिरची, किसलेलं आलं, चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता मी कट करून टाकलेला आहे. ते एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी सर्व साहित्य आपल्या बॅटरमध्ये एकत्र करून घेतलं आहे. आता आपली डाळ ही इथे शिजून तयार झाली आहे. तर मी कुकरला दुसऱ्या साईडवर करून तिथे मी ठेवली आहे कढई. कढईमध्ये टाकलेलं आहे तेल. आता आपण आपले वडे तयार करून घेऊया. वडे करण्याच्या आधी हाताला थोडं गार पाण्यामध्ये आपले हात भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर मेदूवड्याचं बॅटर घेऊन त्याला मध्ये होल पाडून आपण ते तेलात सोडणार आहोत. पुन्हा एकदा हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मेदूवड्याचा शेप आपण ह्या बॅटरला देणार आहोत. अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे. खायलाही खूप छान लागते. आता मी दुसऱ्या साईडने हे मेदूवडे पलटून घेते. व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर हे वडे तळून घ्यायचे आहेत. हे वडे बाहेरून कुरकुरीत होतात आणि मधून एकदम मऊ आणि सॉफ्ट बनतात. आता हे वडे मी काढून घेणार आहे आणि पुन्हा एकदा
वडे तेलामध्ये टाकणार आहे। वडे हे मंद आचेवरच तुम्हाला तळून घ्यायचे आहेत। आता माझे सगळे वडे इथे तळून झालेले आहेत। आता मी गॅस बंद केला आहे। जर तुमचं बॅटर व्यवस्थित तयार झालं असेल तर तेल खूप कमी लागतं वडे तळण्यासाठी। आता आपले वडे बाहेरून खूप क्रिस्पी झालेले आहेत आणि मधून एकदम जाळीदार असे बनलेले आहेत। जाळीदार आणि सॉफ्ट आहेत। बाहेरून क्रंची आणि आतमधून एकदम सॉफ्ट, खायला खूप छान लागतात। फक्त तुम्हाला पीठ चांगलं व्यवस्थित फेटून घ्यावं लागतं, त्यामुळे असे मऊ आणि लुसलुशीत आपले वडे बनतात। आता आपण बनवणार आहे सांबर। सांबर बनवण्यासाठी मी ते सर्व साहित्य कट करून घेतलेलं आहे। आपली डाळ ही व्यवस्थित शिजली आहे, त्यालाही मी थोडंसं मॅशरने मॅश करून घेणार आहे। त्यानंतर तेलाची कढई बाजूला ठेवून तिथे मी दुसरी कढई ठेवणार आहे। आता इथे संचू आवाज देते, मम्मा मला ते खायचे, मम्मा मला हे खायचे। संचूला खायचा होता टोमॅटो। संचूला टोमॅटो खूप आवडतो, तर मी टोमॅटो कट केला होता आणि तिला टोमॅटो खायचा होता, त्यामुळे ती मध्ये मध्ये किचनमध्ये करत होती। आता आपण आपल्या सांबर रेसिपीकडे वळूया। तेलामध्ये टाकणार आहे मी मोहरी। मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यात टाकणार आहोत जिरे। जिरे चांगले तडतडले की आपण त्याच्यात टाकूया कांदा। कांदा हा मी उभा चिरलेला आहे। कांदा चांगला तेलामध्ये आपल्याला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा फ्राय झाला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपलं आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट ही तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण टाकूया याच्यात टोमॅटोज आणि आपण चिरलेला भोपळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर टाकायचं चवीनुसार मीठ। व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आपण आपलं भोपळा चांगलं शिजण्यासाठी 5 ते 10 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। आता आपला भोपळा इथे व्यवस्थित शिजलेला आहे आणि टोमॅटोही आपले व्यवस्थित मॅश झालेले आहे। त्यानंतर आपण टाकूयात आपले याच्यात मसाले। तर याच्यामध्ये मी टाकणार आहे सांबर मसाला। मी 2 छोटे चमचे इथे सांबर मसाला घेतला आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर। सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली तुरीची डाळ जी मी शिजून ठेवलेली होती ती मी आता याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे। डाळ चांगली व्यवस्थित शिजू द्यायची आहे। डाळ व्यवस्थित शिजलेली असेल की आपला सांबार व्यवस्थित बनतो। आता आपले सांबारला कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि उकळी पण आलेली आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे कट केलेली कोथिंबीर। सांबार जास्त पातळही नाही बनवायचं आहे, जास्त घट्टही नाही बनवायचं आहे। व्यवस्थित पाण्याचं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे। आता सांबारला व्यवस्थित उकळी येऊ 5 ते 7 मिनिटं उकळून घ्यायचं। त्यानंतर आता आपण सर्विंग करूया। तर प्लेटमध्ये घेतलेले आहे मी वडे आणि त्यावर टाकणार आहे मी सांबार। रेसिपी बनवायला खूप सोपी आहे, फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर आपले मेदू वडे आणि सांबार व्यवस्थित बनतं। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।